नमस्कार. मी अजिंक्य पाटील. आज आपण इथे सर्वजण प्रभात वर्तमानपत्राच्या 95व्या वर्धापन दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि निश्चितच ही आपल्या प्रभातच्या जे वाचक रसिक आहेत आणि जे सर्व नागरिक आहेत, मराठी रसिक आहेत, त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही. प्रभात वर्तमानपत्राबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे प्रभातचं आणि माझं नातं सांगता येईल असं की मी एका ग्रामीण भागातून बिलॉंग करतो आणि त्यावेळेस प्रभात वर्तमानपत्र मी वाचायचो. त्याच्यानंतर कॉलेज लाईफमध्ये असताना मी प्रभात वर्तमानपत्र हे काही स्पर्धा परीक्षांसाठी मी त्याला रेफर करायचो. त्यावेळेस मला प्रभात वर्तमानपत्राचा खूप 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 फायदा आलेला आहे. तसेच निश्चितचपणे प्रभातने सुरुवातीच्या काळापासूनच असं म्हणता येईल की 1931 पासून ते आजतागायत सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर प्रभात वर्तमानपत्राबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे हा एक दीपस्तंभ आहे. म्हणजे सत्याची वाट दाखवणाराचा एक दीपस्तंभच म्हणता येईल प्रभातला. आणि माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी प्रभात टीमला आणि प्रभातचे जे काही आपले वाचक रसिक आहेत त्या सर्वांना एक सांगू इच्छितो की प्रभातचा जो हा एक प्रभातने नेहमीच ग्रामीण भागातील प्रश्न असू देत किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न असू देत, त्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आजतागायत प्रभात वर्तमानपत्र करत आलेलं आहे. आणि हा दीपस्तंभ इथून पुढे भविष्यातही असाच उजळत राहो ही माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.